दयाराम दामोदर पाटील साहेब यांच्या वतीनं देण्यात आली आहे। आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकाल शिवशंभो ग्रुप नावा यांच्या वतीनं वृक्ष आणि एक पाण्याची बॉटल त्यांच्या माध्यमातून इथे देण्यात आली आहे। सर्वांचा मनापासून आभार। आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपलं पुन्हा एकदा स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावे यांच्या वतीनं आपलं आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो। धन्यवाद। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स राजकिरण कोहली सर। थँक्यू रॉकस्टार। खऱ्या अर्थाने उत्साहवर्धक असं आपल्याला हे सूत्रसंचालन ऐकायला मिळालं। येस संदीप पाटील सरांचे इथं इशारा येतोय। हिअर वी गो। फर्स्ट डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग ऑफ द सेकंड मॅच which will be played between Parth Enterprises and SPC सेवा। तर हितेन पाटील साहेब आपण यावा, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल, यावं। गणेश भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करूया। हितेन पाटील द लेजंड, एक कालचा ग्लेन मेग्रा म्हणून ज्यांची ओळख आपण पाहिलीत त्यांचा सन्मान। आज पण तीच दहशत आपण गावकापला देखील पाहतो मित्रांनो, त्यांचा सन्मान। धन्यवाद। हवेमध्ये आहे चेंडू आणि निश्चितच इथं मात्र पहिल्या विकेटचं पतन होईल। पहिल्या चेंडूवरती अगदीच फसवलं होतं, नंतर मात्र ह्या इथे फलंदाजाला निश्चितच बाद करविलंय। गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट। गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट। डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुल नाईट। आज नावा गावात क्रिकेट सामने। थँक्यू व्हेरी मच डीजे। आमचे खरं अर्थानं प्रीतम पाटील साहेब निधी इंटरनेट धीर निधी स्पीड इंटरनेटचे सर्व यावं, आपलं सहर्ष स्वागत। संपूर्ण पाण्याची व्यवस्था आम्हाला या स्पर्धेमध्ये कैलासवासी हिराबाई महादेव ठाकूर यांच्या स्मरणार्थ कुमारी अन्वी नितेश ठाकूर 30 पाण्याचे बॉक्स आम्हाला इथे देण्यात आलेत, त्यांचं सहर्ष स्वागत। कैलासवासी शिवा कालुराम भोईर आणि कैलासवासी प्रदीप नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ मामा भाचा यांच्या वतीनं स्पोर्ट्स शूज आम्हाला देण्यात आलेत, त्यांचंही मनापासून आभार। आणि या ठिकाणी आपण पुढचा सन्मान करूया। योगेश पाटील साहेब नावा ग्रामपंचायत नावा ग्रामसेवक मंडळाचे अध्यक्ष योगेश पाटील साहेबांना विनंती करतो, योगेश पाटील साहेब आपण व्यासपीठावरती यावं, आपला सन्मान। भूषण यावं, मॅरेथॉनचं टी शर्टचं पारितोषिक घेण्यासाठी भूषण भोईर यावं। पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अगदीच नावा संघाने पुढे जाऊन अक्षरशः मॅच आपल्या हातामध्ये ठेवली होती आणि आता मात्र दुसऱ्या मॅच मध्ये आपण आलोय जिकडे तर देवेंद्र भोईर साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं। नावे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स सन्माननीय शैलेश शेठ पाटील साहेब आपण व्यासपीठावरती यावं। मनीष तयार पुन्हा एकदा। यावेळेला चेंडू पाहिलं तर अगदीच मिडल लेगला होता, पंचांकडे अशलभूत नजरेने पाहिलं जातंय, परंतु निश्चितच पंचांचा इशारा येईल आपल्यापर्यंत। अतिशय सुरेख असा चेंडू फेकला गेलाय। सद्यस्थिती आपण मॅच आपण अनुभवतो ती म्हणजेच पार्थ एंटरप्राइजेस 11 जावले विपक्ष SPCC सेवा, जिकडे प्रसादने म्हणजेच पार्थ एंटरप्राइजेस 11 जावलेने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले। पहिले काही चेंडू पाहिले तर अजूनपर्यंत एकही धाव आली नाही। अप्रतिम गोलंदाजी मनीषची उडवलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्र खाली आहे। क्षेत्ररक्षक जातील तोपर्यंत चेंडू कदाचित फरार होईल की काय असं पाहायला निश्चितच क्षेत्ररक्षक मात्र येईल लॉंग कडून। लॉंग ऑफ पर्यंतचा हा पल्ला पार केला, कारण आपण पॉवर प्लेचं षटक अनुभवतो। ह्यावेळेला खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागलं लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाचं, भरपूर असा पल्ला पार केला। निश्चित 2 धावांनी मात्र प्रारंभ झालाय तो म्हणजेच SPCC सेवा संघाच्या धावफलकाचा, कारण दुसऱ्याच्या चेंडूवरती गडी बाद झाला होता जो की प्रारंभिक फलंदाज आपण पाहिला होता मनीष। आताची जोडगोळी आपण पाहतोय ती म्हणजेच निशिकेत आणि जतीन मात्रे। डावकऱ्याचा फलंदाज बीट केलाय, पूर्णपणे फसवून टाकलाय। अतिशय अप्रतिम अशी गोलंदाजी खऱ्या अर्थाने आज पाहायला मिळाली मनीष कडूची। पहिला चेंडू डॉट, नंतर विकेट, नंतर डॉट, नंतर दुहेरी, नंतर डॉट। राजकिरण कोहली सर बघा, आयोजक आम्हाला माहिती पोहोचतात की सामने फ्रेश असतील, थोडीशी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, थोडासा मिसअंडरस्टँडिंग होती। त्याच्यानंतर बघा पुढचा मॅच मायरा 11 कलंबू सर आहे आणि दिगोडे अंडर 19 दोन्ही कॅप्टन या। काही काळ हवेमध्ये आहे, कदाचित झेल पूर्ण होईल का? चेस चांगला केलाय, परंतु काय घडलंय
क्षेत्ररक्षकाने अगदी साईने वेळेला हात टाकले सुद्धा होता चेंडूवरती, पण तो चेंडू मात्र भूमीला दान झाला. तर याच दरम्यान धीर निधी केबल नेटवर्कचे सर्व आमचे परम मित्र अमाप पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. अमाप भाई आपलं आम्ही सहर्ष स्वागत. तत्पूर्वी आपण देवेंद्र भाई यांचा सन्मान करूया. नावे ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी आपण करूया. मी विनंती करतो या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यासाठी आमचे रवींद्र पाटील साहेब यावा. स्ट्रेंजर कला क्रीडा मंडळाचे या ठिकाणी अध्यक्ष आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी देवेंद्र भाई यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावा. बघा नटराज 11 नावा क्रिकेट संघाचे मागच्या वर्षीचे अमर अकबर अँथोनी नियातभाई काजी शैलेश शेठ पाटील उपसरपंच आणि त्यांच्या सम्यत मुनिमजी यावा. सुनीलबाई आपलं सहर्ष स्वागत आणि त्यांच्या समेत हेमंतभाई म्हात्रे यांचंही आगमन झालं. यावं आपलं सहर्ष स्वागत. यस राजकिरण कोहली सर. तर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय अगदीच नाभा एंड कडून पंकज घरत एक नामवंत असा अष्टपैलू जावळे संघाचा. खऱ्या अर्थाने ह्या फलंदाजाने आणि गोलंदाजाने कायम एक आपली वेगळी मोहर उमटवली. तर यावं मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी टी शर्ट घेण्यासाठी भूषण आपण यावं आणि टी शर्ट तुम्हाला घालून खेळायचे ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. भूषण यावं आपण टी शर्ट घेऊन जावं मॅन ऑफ द मॅचचं. तर बघा शैलेश शेठ पाटील उपसरपंच ऋत्वी नेल स्ट्रायकर्स नियातबाई काजी मुनिमजी आमचे सुनीलबाई आणि हेमंतभाई म्हात्रे आपलं सहर्ष स्वागत. विक्रम पाटील साहेब आणि त्यांच्या समेत आपण पाहताय प्रदीप पाटील साहेब. विक्रम पाटील साहेब आणि प्रदीप पाटील साहेब आपण व्यासपीठावरती यावं असं नसतं व्हावं. धन्यवाद. ओव्हर टू राजकिरण सर. खऱ्या अर्थाने अतिशय सुरेख असं कॅच पाहायला मिळाला. स्ट्रेंजर चषक नाहवा 2026 ज्याचे आयोजक आपण पाहतोय प्रमुख आयोजक स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नाहवा आणि मैदान आपण पाहतोय गावदेवी मैदान नाहवा. या वर्षीचं खऱ्या अर्थाने यजमानपद मिळालं ते म्हणजेच स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावेला. प्रथम पारितोषिक 1,50,000 आणि चषक पहा सुंदर भव्य दिव्य अशी ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक 75,000, तृतीय पारितोषिक 35,000, चतुर्थ पारितोषिक 35,000 आणि ट्रॉफीज पाहिल्या तर अगदीच कोणत्याही संघनायकाला वाटावं की ह्या ट्रॉफीज माझ्या घरी असाव्यात. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाजसाठी सायकल पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षकांसाठी ब्रँडेड शूज आणि मालिकावीरासाठी स्वप्नवत जी बाईक असते ती बाईक पाहायला मिळते. HD डिलक्स. सामनेवीरासाठी प्रत्येक सामनेवीराला टी शर्ट दिला जाईल, एक बॉटल दिली जाईल, एक रोपटं दिलं जाईल आणि एक ट्रॉफी दिली जाईल. हवेमध्ये आहे काही काळ इनफिल्डला आतमध्ये गेल पकडला जाईल सुद्धा. काय सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते पंकज घरतची. फलंदाज पुन्हा एकदा बाद होईल. पाहायला मिळाली SPC सेवा संघाची. कारण आतापर्यंत पाहिलं तर टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली. कारण सुरुवातीला आलेला मनीष बाद झालाय, तदनंतरचा आलेला जतीन सुद्धा बाद झाला आणि आता चौथ्या क्रमांकाचा अनुज सुद्धा बाद झालाय. म्हणजे ओपनिंग पेअर मधला आणि वन डाऊन मधला गडी अक्षरशः काही न करता बाद झालेत. आतापर्यंत पाहिलं तर 3 वरती 3 गडी बाद झालेत. हलून दिलेला नाही या गोलंदाजांनी. खऱ्या अर्थाने पार्थ एंटरप्राइजेस 11 जावळे संघाच्या गोलंदाजांनी या SPCC संघाच्या सर्व फलंदाजांना आतापर्यंत बांधून ठेवलंय. मैदान पाहिलं तर अतिशय सुरेख असं मैदान आणि ही रजनी आपण पाहतोय. क्रिकेटची रजनी जी की नाहवा गावामध्ये आपण अनुभवतोय. सुवाच्य क्रिकेट आणि सुवाच्य असं आयोजन स्ट्रेंजर क्रीडा मंडळ न्हावे यांच्या माध्यमातून. मग आपण पंचांच्या कामगिरीमध्ये पाहतोय श्री संदीपजी पाटील, राजेंद्रजी घरत आणि प्रतीकजी घरत क्वालिफाईड असे ऑफिशियल्स आपण पाहायला मिळतोय. हलक्या हाताने प्लेस केलाय आणि कदाचित एक धाव चोरून काढण्याचा प्रयत्न केलाय. कदाचित हा सक्षम सांगतोय मी काहीतरी धावा पहिला स्कोअर बोर्डवरती टाकून दाखवेन. पहिलं षटक आपण संपल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आहोत
आतापर्यंत या षटकातील पाहिलं तर निश्चितच 3 चेंडूंचा खेळ झालाय, जिकडे पहिल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट आल्या होत्या. खऱ्या अर्थाने हा चेंडू विकेट हायट्रिकचा होता, म्हणून तर खऱ्या अर्थाने सक्षमने हलक्या हाताने खेळला. कदाचित काही चेंडू आपल्याला मॅच मध्ये शांतपणे डोकं शांत ठेवून खेळावे लागतात, कारण श्रीकृष्णाने दिलेली आपल्याला शिकवण आहे, ज्या वेळेला आपल्या अंगावरती खूप जास्त प्रेशर असेल त्यावेळेला आपल्याला शांत डोक्याने खेळणं खूप महत्वाचं आहे. असं काहीसं सक्षमने दाखवलं आणि धावफलक खालता केलाय. गुड्डू ह्या वेळेला पाहिलं तर अगदीच का अक्रॉस द लाईन खेळला, एक पाय उंचावून मात्र स्क्वेअर लेगला चिरत चेंडू मात्र चाललाय, दन 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 करीत हा आलाय चौकार. खऱ्या अर्थाने सुंदरसं गीत आपण ऐकलं, छत्रपती शिवरायांच्या जीवनावरती आधारित. ऑप्शनच्या बाहेर तर आमचे जयेंद्र पाटील साहेब यांची नात आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्मायरा देखील या ठिकाणी व्यासपीठावरती पाहतो. तिचंही आपण सहर्ष स्वागत करूया राजकिरण कोहली सर या स्पर्धेच्या वतीनं. निश्चित आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हा ड्राईव्ह चांगला पाहायला मिळालाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये कदाचित हा क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता, परंतु इनफिल्ड मध्ये हा चेंडू पकडला गेलाय. तदनंतर मात्र हा डायरेक्ट हिट पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट जरूर होता, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न झाला होता फलंदाज होता, त्यामुळे मात्र एका धावापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही इथे SPCC सेवा संघाला. धावसंख्येचं फलक जर पाहिलं तर आतापर्यंत अक्षरशः धावांसाठी धाव चालू आहे. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 3-10. सन्मान करूया ज्यांचा व्यासपीठावरती शुभागमन पाहिलं ते नावे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आणि एक जबरदस्त रायडर म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहिली ते नेहल ऋत्वी स्ट्रायकरचे सर्व शैलेश शेठ पाटील. यावा आपला इथे सन्मान. अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी, एक जगह जब जमा होती नो. अमर अकबर अँथोनी शैलेश शेठ यांचा इथे सन्मान. विक्रम शेठ यावा आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान. शैलेश शेठ पाटील साहेब विद्यमान उपसरपंच नावे ग्रामपंचायत यांचा यथोचित सन्मान. रोशन दोस्ती दुनियातील ही राजा माणसं आपण पाहू शकाल आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. आम्हाला वाटलं होतं की शैलेश भाई नुसतं उपसरपंच आहेत आणि त्यांची ड्रायव्हर बघितली मी अक्षर चक्रावून गेलो की खतरनाक उपसरपंच आहे ते. एका साईडला पाय ठेवून त्यांची डेंजर मी राईड पाहिली मागच्या वर्षी आणि त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर पुढचा सन्मान हेमंत म्हात्रे साहेब यावा 40+ मास्टर आणि नटराज 11 नटराज नावे क्रिकेट संघाचे खजिनदार उपाध्यक्ष यांचा इथे सन्मान आपण या ठिकाणी करूया. यावा आपल्या शुभ हस्ते हेमंत म्हात्रे साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा. त्याच्यानंतर मुनीमजी यावा सुनील भाई मुनीमजी यांचा सन्मान. छोटी मूर्ती पण कीर्ती लहान, छोटा तीर गाव करे गंभीर. मिलिंदभाई घरात यावा. मिलिंदभाई घरात आपण यावा आपल्या शुभ हस्ते. बघा मुनीमजींना मी एकदम शांत समजलं होतं मित्रांनो, पण फायनलच्या दिवशी तर अशांतच झाले ते आणि त्यांचा इथे शुभ सन्मान आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं पाहतो. प्रदीप पाटील साहेब या व्यासपीठावरती यावं. प्रदीप पाटील साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर नियात भाई काजी यावा. अकबर नियात भाई काजी यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो या ठिकाणी सन्मान करण्यासाठी आमचे महेश दादा यांना विनंती करतो आपल्या शुभास त्यांचा सन्मान करावा. त्याच्यानंतर आमचे धीर निधी केबल नेटवर्कचे सर्व अमाप भाई यावा आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. ज्यांच्या वतीने इंटरनेट सेवा आम्हाला या स्पर्धेमध्ये इथे करून दिली ते अमाप भाई यावा आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. योगेश दादा भुईर यावा आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. योगेश दादा यांच्या शुभ हस्ते अमाप भाई यांचा इथे सन्मान आपण करूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ऑल ओव्हर मान्यवरांचा पुन्हा एकदा आभार आम्ही व्यक्त करतो आणि जाऊया कॉम बॉक्स मध्ये राजकिरण कोहली सर यांच्याकडे. थँक्यू रॉकस्टार, थँक्यू व्हेरी मच.
आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. निश्चितच चेंडू काही काल लेग स्लिप मध्ये हवेमध्ये जाईल असं वाटलं होतं, परंतु थोडासा शॉर्ट पडला हा झेल. त्याच्या माध्यमातून निश्चितच एक धाव जरूर येईल. आतापर्यंत पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती का ह्या षटकामध्ये एक चौकार पाहायला मिळाला, त्यामुळे मात्र एक चौकार, दुहेरी आणि एकेरी धावफलक आपण पाहतोय 17च्या घरामध्ये. खऱ्या अर्थाने नावे गावांच्या सर्व ग्रामस्थांचं मी आज विशेष कौतुक करीन, तोंड भरून कौतुक करेन, कारण स्ट्रेंजर क्रीडा मंडळ न्हावेने सर्वांनाच मंचावरती आता बोलवलं. आताच काही महिन्यापूर्वी इलेक्शन झालं, प्रत्येकजण आपल्या पक्षासाठी काम करत होतं, परंतु आज मात्र प्रत्येकाने एक शिकवण दिली. हलक्याने चेंडू खेळलाय परंतु एक धाव चोरून काढली. तर मी ज्या गोष्टीविषयी सुदर्शनजी बोलत होतो की आज न्हावे गावाने एक शिकवण दिली. संपलं इलेक्शन, आता जपा रिलेशन, कारण रिलेशन खूप महत्वाचं आहे. इलेक्शन येत राहतील जातील, कोण जिंकेल कोण हारेल, परंतु आज न्हावे गावाने आणि स्ट्रेंजर क्रीडा मंडळ न्हावेने सांगून दिलं की ज्या वेळेला आपण मैदानावरती येतो ना, त्यावेळेला राजकीय चपला ह्या मैदानाच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर ठेवून यायच्या. आणि आलेला प्रत्येक मान्यवर हा स्वतःहून विनम्रपणे इथं सांगत होता की आम्ही आज फक्त आणि फक्त क्रिकेटचे पाहुणे आहोत. बॅक टू द बॉलर खेळला आणि ह्या चेंडू मात्र कॉट अँड बोल्टचा विकेट मिळतोय. खरंच आपण पाहतोय डीजे नितीन धुंद्रेहून आपण ज्यांचं संगीत ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं, आदरणीय दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब, ज्या व्यक्तीने खऱ्या अर्थाने गोरगरिबांना न्याय दिला, दिबा पाटील साहेबांनी खऱ्या अर्थाने महिलांना न्याय दिला, तो म्हणजेच स्त्रीभ्रूण हत्येला निश्चितच कुठेही वावरायला नाही. 3 षटकांच्या अंती धावसंख्या आपण पाहतोय 18 वरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मग 4थं षटक घेऊन कोण येईल? खऱ्या अर्थाने आतापर्यंत गोलंदाजी केली गेली, ती टिचून गोलंदाजी केली पहिल्या तर राजकिरण सर, आपण या ठिकाणी पाहताय विक्रम पाटील साहेब एक लेफ्टी डावखुरा हाताचा फलंदाज, 40+ मास्टर. त्यांची बॉडी जर पाहिलीत ना, फिजिकल फिटनेस बघा, मला भारतीय क्रिकेट संघाचा रॉबिन सिंग ची आठवण येते. असा फिजिकल फिटनेस आपण या ठिकाणी विक्रम पाटील यांचा पाहताय. फॉरेन रिटर्न 40+ मास्टर विक्रमबाई. खऱ्या अर्थाने मी ज्या वेळेला 40+ ला पाहतो विक्रमबाईंना, काय सुंदर गोलंदाजी फलंदाजी पाहायला मिळते. टाइम लिमिट अलर्ट असेल, कृपया करून नोंद घ्या आपण दोन्ही संघ. पियुष कडू आलाय नावायण कडून वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक हाताळण्यासाठी पंचांच्या डावीकडून. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, कदाचित जास्त ऑफस्टमच्या बाहेर फलंदाज निघून गेला, त्यामुळे चेंडू मात्र यष्ट्यांच्या वरून गेला. बाकीचं काम खऱ्या अर्थाने यष्टीरक्षकाने केलं. पुन्हा एकदा 4थ्या षटकाचा पहिला चेंडू सुद्धा निर्धाव आलाय. आतापर्यंत जेवढी षटकं पाहिली ना, प्रत्येक षटकाचा पहिला चेंडू हा निर्धावच पाहिला. आडव्या पट्ट्याने चांगला हा कार्पेटच्या साहाय्याने चेंडू आलाय, परंतु निश्चितच वायडिश मिडॉनला काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक होता आणि सुंदर थ्रो पाहायला मिळाला. दुसरी धाव मात्र इथं चोरताना फलंदाजाला परतावं लागलं. चांगला थ्रो आणि चांगलं कलेक्शन, फलंदाज बाद. याच दरम्यान नरेश भगत साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. संपूर्ण आमच्या व्यासपीठाच्या मागे जेवणाची उत्तम व्यवस्था आपण या ठिकाणी पाहतो. आमचे स्ट्रेंजरचे सुरेश ठाकूर साहेब, हिरालाल म्हात्रे साहेब आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार या अगदी जबरदस्त जबाबदारी घेत असताना त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. आमचे सतीश पाटील साहेब यांचे देखील व्यासपीठावरती शुभागमन झालंय, ज्यांच्या वतीने देखील आम्हाला इथे 3 सायकल पुरस्कृत करून दिले गेले. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. या स्पर्धेची शोभा खऱ्या अर्थाने मोठी आहे रॉकस्टार, कारण एवढे मान्यवर कदाचितच पाहायला मिळतात. पहिली मॅच संपली, दुसऱ्या मॅचचा पहिला पूर्वार्ध संपत आलाय, तरी मान्यवर पाहायला मिळतं. तिथं मात्र चेंडूफळीवरती विशेष काही आला नाही. या पॉइंट मध्ये चेंडू पकडला जाईल तोपर्यंत मात्र 1 धाव मिळेल.
एकेरीने निश्चितच इथे जावळे संघाला कोणतेही टेन्शन येणार नाही आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर ह्या धावा अक्षरशः धावांसाठी SPCC सेवा संघाला धाव करावी लागली. धावसंख्या आपण पाहतोय निश्चितच 5 बाद 20च्या घरामध्ये दुसऱ्या दशकामध्ये आत्ताशी गेलोय आणि चेंडू मात्र बाकी असतील ते फक्त आणि फक्त 9 जे की पूर्वार्धामध्ये पाहायला मिळतील. कुठेतरी आता SPCC सेवा संघाच्या फलंदाज भूपेंद्र आणि निशिकेत जो की स्ट्राईकला सुरुवातीला झाला होता त्याला काहीतरी करावं लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता इथं मात्र काय घडलंय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला तर पंचांनी मात्र रिव्ह्यू केलाय. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली की तुम्हाला चेक करावं लागेल. मी तिसऱ्या पंचांना विनंती करेन की आपण कृपया करून यावर तर सन्माननीय नरेश भगत साहेब यांचा इथे आपण सन्मान करूया. नरेश भगत साहेबांना विनंती करतो की आपण यावं. आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी आमचे कर्णधार विनोददादा घरत यावा आपल्या शुभ हस्ते नरेश भगत साहेबांचा इथे यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करावा. तर बघा दापोली क्रिकेट संघाचा डावखुरी हाताचा जबरदस्त गोलंदाज रोशनभाई या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेत आहेत. रोशनभाई या व्यासपीठावर त्यांच्या समेत दिनेशभाई आपलंही सहर्ष स्वागत. रोशनभाई पारगा दापोली आणि त्यांच्या समेत दिनेशभाई यावा आपलं सहर्ष स्वागत. अतिशय सुवच्छ असं इथे अर्के लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून हे डिसिजन आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज अगदीच काहीसा इंच मागे होता परंतु ज्या लाईट्स ऑन होतात ना स्टम्प्सच्या त्यामुळे मात्र लवकर आणि क्लिअर असा डिसिजन पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थाने गोलंदाज पियुषकडे संधी होती. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज खूप दूर होता परंतु त्यांनी मात्र जाणलं की जो फलंदाज आतापर्यंत 9 वरती खेळत होता त्या फलंदाजाला बाहेर पाठवणं महत्त्वपूर्ण होतं आणि अक्षरशः समोरच्या यष्ट्या चेंडूने उधळून टाकल्या. अतिशय सुरेख असे कामगिरी आपण पाहतोय. अष्टपैलू कामगिरी आपल्याला जावळे संघाकडून पाहायला मिळते. आतापर्यंत प्रत्येक गोलंदाज चांगली कामगिरी करतोय, प्रत्येक क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतोय. थोडासा सेवा संघ थोडासा तुम्हाला आता कुठेतरी जम बसवावं लागेल. धाव्या कुठा अभ्यास लागतील जर मॅच मध्ये राहायचं असेल तर. यावेळेला बघा अगदीच चेंडू पुन्हा एकदा तिथेच आहे, जागेवरतीच आहे चेंडू. म्हणून मी सातत्याने आता या इनिंग मध्ये म्हणतो की धावा येत नाहीयेत, धावांसाठी धाव चालू आहे. कसोशीचे प्रयत्न चालू आहेत, शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. त्याचं एकमेव कारण म्हणजेच जावळे संघाच्या गोलंदाजांनी केलेली अगदीच टिचन गोलंदाजी. तर आपण या ठिकाणी पाहताय प्रतीक्षा क्रेन सर्व्हिसचे सर्व नवेखाडी गावचे दमदार नेतृत्व सन्माननीय दीपक शेठ तांडेल साहेब यांना विनंती असेल आपण यावं. साहेब आपलं सहर्ष स्वागत. ह्या चेंडूवरती मात्र आलाय मोठा आणि लांब लचक असा षटकार. ऐसा कहा जाता है सुबह का भूला अगर शाम को वापिस आए थे उसे भूला नहीं कहते. सर पंचांचा रिव्ह्यू आहे का? येस पंचांचा रिव्ह्यू आहे. अगदीच मी आत्ताच म्हटलं होतं की कुठेतरी आता SPCC सेवा संघाला थोडेसे आता हातपाय हलवावे लागतील परंतु खऱ्या अर्थाने हा फुलटॉस चेंडू पियुष कडून मिळाला. अगदीच फुलटॉस वरती फुल टोल वसूल केला गेलाय. प्रसादला चेंडू समजला नाहीये कोणत्या बाजूला गेला परंतु हा चेंडू दूरपर्यंत गेला तो म्हणजेच काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून गेला. अगदीच षटकाराकरता पंचांच्या कामगिरीमध्ये आपण पाहतोय संदीपजी पाटील, राजेंद्रजी घरत आणि प्रतीकजी घरत. आणि तिसरे अंपायर आपण पाहतोय राजेंद्रजी घरत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि हा फेअर डिलिव्हरीवरती मात्र एक षटकार आलाय. खऱ्या अर्थाने आजची संध्याकाळ ज्यांच्या आवाजाने अगदीच दुमदुमून गेले रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर. आणि पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकला रोशनजी पाटील सरांचा आणि मी गव्हांचा आवाज गायक निवेदक समालोचक राजकिरण कोळी. आपल्या सर्वांचं शब्द सुमनांनी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. मॅच आता कुठेतरी रंगात आली.
चला मी विनंती करीन मोरिया 11 कलंबुसरे आणि दिघोडे अंडर 19 दोन्ही संघांना कॅपन कृपया करून नाणेफेकीसाठी यायचं आहे. मायरा 11 कलंबुसरे आणि दिघोडे अंडर 19. द न्यू बॉलर इन प्रदीप कडू. फटका समोर खेळलाय व्ही शेप मध्ये आणि तिसरे चेंडू मात्र बघता बघता दूर चाललाय क्षेत्ररक्षकांपासून. हा एका टप्प्याने झालाय चौकार. आलेला प्रत्येक चौकार इथं मात्र SPCC सेवा संघासाठी एक संजीवनी देणारा असेल. बाद झाले 8व्या क्रमांकाचा मंथन आला आणि थोडंसं त्यांनी विचारांचं मंथन केलं आणि एक चौकार मात्र देखणं पाहायला मिळाला. मंथन कदाचित हार्ड हिटर असेल या संघाचा, त्याला ती जबाबदारी तर पार पाडावी लागेल. प्रदीप कडू आतापर्यंतचा पहिला चेंडू ज्याच्यावरती धाव मिळाली. इथे मात्र पाहिलं तर अगदीच स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि निश्चितच पंचांचा निर्णय त्याच्यावरती नक्कीच येईल. कारण चेंडू पाहिला तर अखूळ टप्प्याचा होता. परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आणि मंथन मात्र थोडंसं आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. इथे मात्र स्ट्राईक रोटेट होणार नाही, त्यामुळे मात्र निश्चितच ही धावही मिळणार नाही. आतापर्यंत पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजांनी पहिला चेंडू हा निर्धाव फेकला होता, परंतु प्रदीपच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, परंतु चांगलं कमबॅक केलंय पुढच्या चेंडूवरती. आडव्या पट्ट्याने खेळताना ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता. हा लेंथ डिलिव्हरी होती. आडव्या पट्ट्याने खेळताना कुठेही चेंडू आणि चेंडू फळीचा संपर्क नाहीये. खऱ्या अर्थाने पार्थ एंटरप्राइजेस 11 जावळे संघाने सुवच्छ कामगिरी आतापर्यंत केली. मगाशी ही मॅच पाहिली सुदर्शनची तर लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली, तेव्हाही 36च धावा टार्गेट होत्या आणि आतापर्यंत याही संघाच्या धावा 31च आहेत आणि गडी बाद झाले 6. सरळ खेळलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली जाईल, दुसऱ्या धावचा प्रयत्न होणार नाहीये कारण मगाशी भूपेंद्र स्ट्राईक साठी धावला होता. त्यामुळे मात्र शेवटचे 2 चेंडू कदाचित भूपेंद्र आपलं लग आजमावायचा प्रयत्न करतील आणि ते खूप महत्वपूर्ण असेल. टार्गेट सेट करणारे हे दोन्ही चेंडू. धावसंख्या आपण पाहतोय 32 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दमछाक झाली इथे निश्चितच शांतेश्वरी प्रसन्न क्रिकेट क्लब सेवा संघाची. परंतु इथून जरी काही धावा आल्या ना मोठ्या फटक्यांनी, एक फाईट करण्यासारखी एक धावसंख्या उभारली जाऊ शकते. प्रदीप कडू खऱ्या अर्थाने स्लॉग ओव्हरचा षटक फेकताना आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 5 धावा आल्यात. ह्यावेळेला मात्र आडव्या पट्ट्याने खेळलाय आणि चप्पल होऊन बॉडी वेट ट्रान्सफर केलाय आणि लॉंग लेगला चिरत चेंडू चाललाय आर पार सीमा पार. हा आलाय षटकार. धावसंख्या लाईव्हला 31 होत्या, परंतु ऍक्च्युअली त्या 32 होत्या. 32 आणि हा षटकार धावसंख्या 38 झाल्यात. येस, करेक्शन केले गेले. बरोबर 27 होत्या. 27 होत्या, ह्या ओव्हरला 11 आल्यात राहुल. आतापर्यंत एक चौकार आहे, एक षटकार आहे. कोणत्या ओव्हरला? तिसऱ्या ओव्हरला आपल्याला धावा पाहायला मिळाल्या, त्या म्हणजेच चौथ्या ओव्हरला धावा आल्या होत्या त्या 9. तर प्रतीक्षा क्रेन सर्व्हिसचे सर्व आमचे सन्मान्य दीपक शेठ तांडेल साहेब यांचे आपल्याला या ठिकाणी आगमन पाहायला मिळेल. साहेब आपलं सहर्ष स्वागत. तर दोन्हीही आपल्याकडे स्कोर रायटर आहेत. तुमचा 12वी प्लेयर इथं बसलेला आहे. लाईव्हचा ही स्कोर रायटर आणि आपला सुदर्शन तर एक्सपर्ट आहे. पुढचा चेंडू
ह्यावेळेला कट करण्याचा प्रयत्न निश्चितच बॅकवर्ड पॉइंटला चेंडू मात्र गलीमध्ये सहजरित्या कॅच केला गेलाय. शेवटच्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. इथे मात्र प्रदीपने शेवटच्या चेंडूवरतीही एक अस्त्र फेकलं गेलं, त्याच्यावरतीही गडी बाद झालाय. अशा पद्धतीने धावा जर आपण पाहिल्या तर निश्चितच ज्या या चेंडूच्या अगोदर होत्या त्या म्हणजे 38 त्याच धावा अगदीच ह्या इनिंगच्या शेवटीही लागल्या जातील. पहिल्यापासून जर आपण धावा पाहिल्या तर अगदीच दमछाक करून दिली होती. पहिल्या षटकामध्ये आलेल्या धावा जर पाहिल्या तर आपण निश्चितच 3, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 7, तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 8, चौथ्या षटकामध्ये धावा आल्या 9 आणि या षटकामध्ये धावा आपण पाहतो निश्चितच एक षटकार, एक चौकार आणि एक एकेरी अशा 11 धावा मात्र ह्या षटकामध्ये पाहायला मिळालाय. तर निश्चितच पूर्वार्ध संपलाय, जिकडे SPCC सेवा संघाने 38 धावा उभारल्यात आणि निश्चितच पार्थ एंटरप्राइजेस 11 जावळे संघाला 39 धावांचं इथं टार्गेट सेट केलंय. मगाशी पाहिलं तर आपण निश्चितच धावा ह्या लो स्कोरिंग पाहायला मिळतात पूर्वार्धामध्ये. तर पुढे काय घडेल उत्तरार्धामध्ये निश्चितच आपण ऐकूया. पुन्हा एकदा श्री रोशनजी पाटील सरांना धन्यवाद. चला मायरा 11 कलंबुसरी टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं आणि अंडर 19 दिगोडे. चला मायरा 11 कलंबुसराचे कॅप्टन आलेत, अंडर 19 दिगोडे संघाचे कॅप्टन यावं. तर टॉस करण्यासाठी मी सन्माननीय सतीश पाटील साहेबांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण या ठिकाणी एन्जॉय करणार आहोत. तर यावं सतीश पाटील साहेब, सखाराम पाटील साहेब यांच्या स्मरणार्थ ज्यांनी आम्हाला स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं 3 सायकल पुरस्कृत करून दिल्या गेल्या ते सतीश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया कॅप्टन नंतर. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुल नाईट. आज नावा गावात क्रिकेट सामने होणार फुल नाईट. खेळाडू सारे आले मैदानी गाव देवीची घेऊन भेट. खेळाडू सारे आले मैदानी गाव देवीची घेऊन भेट. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने. धन्यवाद. प्रिव्हियस सत्रामध्ये आपण आवाज ऐकला आमचे समालोचक मित्र, गायक, निवेदक राजकिरण कोळी सर यांचा आवाज ऐकला. बॉल हवा. चला आयोजक तिकडे चेंडू द्या आपण चॉईससाठी. जावळे विपक्ष तर सक्षम घरात याने जर झेल पकडला तर त्यांच्यासाठी संतोष पाटील साहेब मामा यांच्या वतीनं प्रत्येक झेलसाठी सक्षम आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. चा पाठलाग करायचा आणि जावळे संघाने पहिल्या सत्रामध्ये फील्ड करत असताना चांगल्या पद्धतीने धावसंख्येवरती रोखलं, कमी धावसंख्येत रोखलं. त्या ठिकाणी शेवा टीमला SPCC सेवा हा संघ आपण मैदानामध्ये खेळताना पाहता. बिग फाईट. तर सन्माननीय संदीप घरस साहेब यांचं देखील या ठिकाणी, संदेश घरस साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचा देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मान करूया. मी गणेश भाई यांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते संदेश भाई यांचा यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा. संदीप शेट यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. आमचे गावदेवी क्रिकेट संघाचे उपाध्यक्ष संदीप भाई यावं. डावाला सुरुवात झाली. पहिली जोडी मैदानाकडे चालली आहे. स्वतः प्रसाद आणि त्याच्या बरोबरीने मनीष कडू मान इन फॉर्म सध्या चर्चेमध्ये असणारी ही जोडी मैदानामध्ये चालली. उल्वानोडचं क्रिकेट आणि या क्रिकेटमध्ये दमदार योगदान देणारे हे 2 सलामीवीर खेळाडू मैदानाकडे आपण दाखल होताना पाहत आहे. स्ट्रेंजर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष रविदादा पाटील, उपाध्यक्ष हिरालाल पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांची प्रचंड मेहनत तुम्हाला आजच्या रात्रीपासून पाहायला मिळेल या मैदानावरती. मला वाटतं गेले कित्येक दिवस, कित्येक महिने भरपूर चांगली मेहनत या स्पर्धेसाठी आमच्या आयोजकांनी घेतली. 2021 मध्ये हा मान त्यांना मिळाला. आता 2026 या वर्षाची वाट पाहावी लागली आणि आज मात्र ही स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आपण येताना पाहत आहे. 39
जवळजवळ 8च्या सरासरीने बॅटिंग करायच्या मैदानामध्ये पार्थ एंटरप्राइजेस जावळे टीमला. प्रसाद गरत मॅन इन फॉर्म सध्या चर्चेमध्ये आहे. उल्वानोडमधला क्रिकेटचा शहेनशाह म्हणून त्याला संबोधलं जातं. अतिशय आक्रमक स्फोटक खेळाडू, व्यावसायिक क्रिकेट असेल, खुल्या गटाचं क्रिकेट असेल, ज्याने गाजवलंय. आणि एका बाजूला बॉलिंग मार्कमध्ये पहिल्या षटकासाठी असेल गोलंदाज त्या ठिकाणी पहिलं षटक घेऊन आलाय. त्या ठिकाणी योगेश गरत हा खेळाडू. हा सामना जिंकायचा असेल तर शेवा संघाला तर सुरुवातीला तुम्हाला विकेट घ्यावे लागतील. कारण या मॅचमध्ये जर का टॉप ऑर्डरचे खेळाडू प्रसाद मनीष झटपट बाद झाले तर मॅचमध्ये तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी कमबॅक करता येईल. सुरुवातीला जर का विकेट मिळाले तर दबाव टाकता येईल. आणि आता 39चा पाठलाग करताना ऑन स्क्रीन आपण पाहता सध्या जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. प्रसाद आणि त्यांच्या बरोबरीने मनीष. मिलिंद भाई गरत या ठिकाणी बॉल बॉयची भूमिका साकारत असताना खरं तर स्ट्रेंजर क्रीडा मंडळामध्ये सर्व लिजंड आणि तरुण असा हा संपूर्ण या ठिकाणी हा क्रीडा मंडळ आहे. आणि त्यामधले आमचे मित्र मिलिंद सध्या चांगली भूमिका साकारत असताना या टीमसाठी या स्पर्धेसाठी मॅचला सुरुवात झाली. 39चा पाठलाग करायचा. सलामीवीर प्रसाद स्टॅकिंग एंडला, त्यांच्या बरोबरीने मनीष हा खेळाडू नॉन स्टॅकिंग एंडला. बॉलिंग मार्कमध्ये आहेत त्या ठिकाणी योगेश, सर्वात अनुभवी गोलंदाज. लेट्स प्ले. पंचांचा ग्रीन सिग्नल. संदीप पाटील सर त्या ठिकाणी आहेत. एका बाजूला प्रतीक यांना आपण पाहता, त्याचबरोबर राजेंद्र गरज सर मॅच ऑफिशियल्स या स्पर्धेमध्ये दमदार योगदान देत असताना ब्ल्यू आर्मी अँड पिंक आर्मी तुम्हाला हे बॅटल सध्या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल. पार्थ एंटरप्राइजेस म्हटलं की आमचे A1 सरपंच गोट्याभाई यांच्या नावाने मात्र हा खेळणारा संघ तुम्ही मैदानामध्ये पाहताय. पहिल्याच लढतीमध्ये 10,000 पारितोषिक त्यांनी नटराज 11 नावात टीमला दिलं होतं. ओव्हर द विकेट पहिला बॉल. टिपिकल प्रसाद गरत पिक करत असताना ऑन साइडला मिड विकेटच्या पलीकडे षटकार. टायमिंग अँड अन कोऑर्डिनेशन. येस, आवर्जून त्या गोष्टीचा मी उल्लेख करू. 31 षटकार, 10 चौके आणि 231 धावा त्याने मोरावा नाईट स्पर्धेमध्ये केल्या होत्या. 241 क्या बात आहे. विक्रम त्याने रचला होता आणि त्याच्या आजूबाजूला देखील कोणता खेळाडू नव्हता मालिकावीराच्या रेसमध्ये. असा एक उल्वानोडचा क्रिकेटचा शहेनशाह मैदानामध्ये त्याला बीट करत असताना आता एका बाजूला गोलंदाज योगेश करत. त्याचमुळे म्हटलं सुरुवातीचे जर का विकेट काढले शेवा संघाने तर या मॅचमध्ये मजा येईल. हा बॉल बघा हलकासा आतमध्ये आला. एन कटर पाहायला मिळाला योगेशांच्या माध्यमातून. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. पहिला बॉल षटकार आणि त्यानंतर डॉट. धावसंख्या सध्या स्कोअर कार्डवरती बिनबाद 6 धावा. 39चं टार्गेट, अजून 33ची गरज आहे. लेफ्ट केला बॉलला सोडण्याचा निर्णय घेतलाय. वाईड बॉलचा इशारा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर. वाईड बॉल आपण पाहिला या ठिकाणी गोलंदाज योगेशच्या माध्यमातून. बघा व्हेरिएशन, हलकासा स्लोवर टाकला आणि तोही उजव्याच्या बाहेर टाकला. त्यामुळे पंचाने या बॉलला वाईड घोषित केलंय. पहिला वाईड बॉल, टुर्नामेंट मधला पहिला वाईड बॉल. क्या बात आहे. लेन बॉल टाकलाय वेगात. पाटण पाटच्या मधून चालला विकेट कीपरकडे. स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली. अफिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. अपील अतिशय जोरदार होती. बघा रिप्ले पुन्हा शो करा कदर पाहायला मिळेल आपल्याला या ठिकाणी आरके इव्हेंटच्या माध्यमातून. मागचा बॉल कशा रीतीने निघाला, फुल लेंथ होता, बॅटपासून भरपूर लांब राहिला आणि इथे मात्र हलकासा कट होताना बॉल विकेट कीपरकडे ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अगदी योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून आपण पाहिला. कमी गतीचा बॉल आणि इथे मात्र फसवलाय प्रसाद गरतला. बिग विकेट, हलकासा कटर, त्याला मात्र ढकत असताना ऑफ ड्राईव्ह करत असताना हलकीची कडा घेतली आहे. बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. बिग विकेट प्रसाद गरत. बॅक टू द डग आउट. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्मान्य संदीप म्हात्रे साहेब, शिवसेना उपशाखा प्रमुख यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया. आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी आमचे नवरात पाटील साहेब, ज्येष्ठ मान्यवर या ठिकाणी आमचे नावेगावचे, यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शिवसेनेचे उपशाखा प्रमुख या ठिकाणी संदीपभाई यावा आपला इथे सन्मान. मागच्या वर्षी आम्ही गावदेवीची स्पर्धा होती नाईट, त्या स्पर्धेमध्ये त्यांच्या हातचा आम्ही चिकन किमा खाल्ला. काय जबरदस्त टेस्ट त्यांच्या हाताला. ते संदीपभाई यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. तर बघा आमचा संपूर्ण या ठिकाणी कमिटी स्टाफा, अर्थातच स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावा, रवींद्र नारायण पाटील साहेब अध्यक्ष, हिरालाल हरी पाटील साहेब उपाध्यक्ष, योगेश विनायक भोईर साहेब खजिनदार, महेश दत्तात्रय बोंद्रे साहेब सचिव, विनोद दशरथ गरज साहेब कर्णधार, कुमार परेश नरेश भगत उपकर्णधार,
प्रदीप वसंत पाटील साहेब खजिनदार, कुंडलिक काना पाटील साहेब मॅनेजर, हिरालाल बुधिराम म्हात्रे साहेब मॅनेजर, जयेंद्र जनार्दन पाटील साहेब माजी अध्यक्ष, गजानन पांडुरंग म्हात्रे साहेब माजी उपाध्यक्ष, चंद्रकांत एकनाथ गरज साहेब माजी सचिव, विश्वास कालराम भोईर साहेब माजी खजिनदार, हनुमान शंकर भोईर साहेब, कमलाकर मंगल मडवी साहेब, अमरनाथ नारायण पाटील साहेब, सर्वांचं स्वागत. प्रसाद बाद झाला, पहिला खेळाडू बाद झाला आपण पाहिला. त्याच्यानंतर सुरेश केशव म्हात्रे साहेब, जितेंद्र दामोदर म्हात्रे साहेब, नारायण लक्ष्मण ठाकूर साहेब, विक्रम नारायण पाटील साहेब, राजेंद्र जनार्दन पाटील साहेब, प्रीतम वसंत पाटील साहेब, निलेश रामचंद्र म्हात्रे साहेब, नितेश महादेव ठाकूर साहेब, बजरंग केशव ठाकूर साहेब त्यांच्या समेत नवनाथ दशरथ पाटील साहेब, गणेश काना घरत साहेब, मिलिंद दत्ताराम घरत साहेब, निखिल चंद्रकांत घरत साहेब, अजय रामचंद्र म्हात्रे साहेब, रणजित भगवान पाटील साहेब, अजय रामचंद्र म्हात्रे साहेब, आकाश भोईर साहेब आणि विनय ठाकूर साहेब या सर्वांचं दमदार योगदान आपलं पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतो. एनर्जेटिक सूत्रसंचालन प्रवीण गायकर यांच्या वतीने लॉफ केला बॉलला, डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफला फील्डर आहेत आणि त्यांच्या डोक्यावरून फ्लॅट अँड फ्युरियस लॉंग ऑफला क्लिअर करणारा हा दमदार षटकार. सागर घरतच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती हा धमाका आला. षटकाची सुरुवात षटकाराने केली प्रसादने आणि शेवट देखील सागरने षटकारानेच केलाय. तुम्ही आनंदाचं वातावरण सध्या पार्थ एंटरप्राइजेस जावळे संघाच्या केम्यामध्ये 1 गडी बाद 14-39चा पाठलाग करत असताना अजूनही विजयासाठी 25ची गरज येणाऱ्या 24 चेंडूमध्ये कंपल्सरी चेस या स्पर्धा नियम राहील. 24 बॉलमध्ये एखादं 25. आजची पहिली रात्र आणि एखादं प्रवीण मगाशी चिकन किमाची आठवण केली. परंतु आज गावदिव्याचा वार आहे, मंगळवार, आणि प्युअर व्हेज अप्रतिम जेवण आमच्या आयोजकांनी बनवलं आहे. त्यांचं देखील खरं तर मी विशेष कौतुक करेन. म्हणजे एखाद्या सत्यनारायणाच्या पूजेला गेल्यानंतर जे जेवण मिळतं तसं जेवण आज या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. अन्नदाता सदा सुखी आणि भरपूर चांगले आपले आचारी, त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करूया. 14 धावा स्कोर कार्डवरती आहेत आणि आता 24 मध्ये 25 जवळजवळ रन बॉल इक्वेशन. चला घाई करा प्लीज. दिघोडे अंडर 19 आणि त्यांच्याबरोबरने कळंबोसरे संघ आपण तयार राहा पुढच्या मॅचसाठी. हा 2 संघ आम्ही सुपर 8साठी क्वालिफाय करणार आहोत. प्रथम क्रमांक स्पर्धेचा 1.5 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 75,000, तृतीय चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 35,000 आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आकर्षक ट्रॉफी. सन्मान चिन्ह आपण जर पाहिले तर उत्तम दर्जाचे आहेत या स्पर्धेमध्ये. मालिकावीरसाठी मात्र 2 व्हीलर बाईक आणि तीही खरं तर हिरोची बाईक दिली जाईल. इलेक्ट्रिक स्कूटी नाही या स्पर्धेमध्ये. त्यामुळे नक्कीच आयोजकांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. बॉल तयार, अनुज करत आला, वर्सटाईल गोलंदाज. बॅकफुटला आले, लो फुल टॉस पिक केला बॉलला, मनीषने उडवला मिड विकेट कडे. उंची घेत असताना अंतर कापल्या बॉलने एका टप्प्यावरतीचा बॉल चालला सीमा पार. भव्य स्वागत, वेलकम, बाउंड्री 4. खरं तर एखादा डान्सर गाण्याचा बीट्स पकडून नाचतो, परंतु तुम्ही आमच्या आवाजामध्ये जे शब्द येतात त्याच्यानुसार गाणे प्ले करताय आणि हेच खरं तर खासियत नितीन यांची. त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये टॉप 3 मधले उत्कृष्ट डीजे ऑपरेटर. पण नितीनकडे आम्ही पाहतो, लॉफ केला बॉलला, यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड. घाई करतो मैदानामध्ये मनीष. विजयाकडे वाटचाल करत असताना हा धमाका षटकार. गावदेवी मैदानात सामने होणार टफ फाईट. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुल नाईट. आज नावा गावात क्रिकेट. क्या बात आहे. स्ट्रेंजर क्रीडा मंडळ गौरवशाली परंपरा या गावाला लाभली. आम्ही नेहमी सांगत असतो प्रत्येक संघाला दर 5 वर्षातून मात्र हा मान मिळतो स्पर्धा भरवण्याचा. आणि आज मात्र आनंदाची डोही आनंदी तरंगे. पुन्हा बॅकफुटला आले, इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय मिड विकेटला अलॉंग विथ कार्पेट. त्या ठिकाणी सिंगल आले. अंडर 19 दिघोडे आणि कलंबोसरेमध्ये टॉस झालाय आणि लगेचच पुढचे दोन्ही संघ आपण पुढच्या सामन्यासाठी रेडी राहा. मोठी लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. 11 धाबा. पहिल्यांदाच खरं या गावामध्ये प्रवीणांनी आम्हाला समालोचन करण्यासाठी इन्व्हाइट केलं आणि ती स्पर्धा होती स्ट्रेंजर क्रीडा मंडळ.
आठवणीत राहणारी स्पर्धा आणि दुसऱ्या पर्वामध्ये आता सध्या आहोत, ज्यांना 2026 मध्ये हा मान मिळाला आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी या गावामध्ये समालोचन करण्याचं आम्हाला सौभाग्य लाभलं. आणि आम्ही नेहमीच सांगत असतो, प्रचंड माणुसकी प्रेम जपणारे हे गाव, क्रिकेटला धर्म मानणारे हे गाव, नावानगरीमध्ये सध्या या स्पर्धेचं आयोजन, गावदेवी मैदान प्रसिद्ध असं हे क्रीडांगण. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल हर्षाली लॉजिस्टिकचे सर्व की ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी ज्यांनी आम्हाला स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करून दिली गेली ते सन्माननीय महेंद्र शेठ भोईर यांचं व्यासपीठावरती शुभागमन, आपलं सहर्ष स्वागत. बघा, जर का ही इनिंग संपली नाहीये, संपेपर्यंत जर का दिघोडे संघाचे कॅप्टन टॉसला आले नाहीये तर मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. ऑन साइडला फटका खेळायचा बॅटच्या टो एंडला लागलाय, नशिबाने दिली साथ, सॉफ्ट डिसमिसल मिड ऑफला झेल टिपला, खेळाडू बाद झाले, सागर घरत चाललाय परत. गोलंदाज त्याच्याकडे व्हेरिएशन आहे, ऑफ कटर, लेग कटर, कधी कधी क्विकर वन. बघा मागचा बॉल कसा टाकला होता, हलकासा फिंगर रोल करत असताना बॉल कट झाला आणि त्याच्यावरती ऑन साइडला फटका एक्झिक्यूट करायचा होता, बॉल बॅटच्या टोनला लागून मिड ऑफला अप्रतिम झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून नवीन खेळाडू राहुल मैदानामध्ये आलेत. राहुल, पंकज आणि प्रसाद हे तीन भावंड मात्र भरपूर चांगलं योगदान देणारे तिन्ही खेळाडू, ज्यामध्ये राहुल आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. 25 धावा धाव फलकावरती. सावरकर संघ पराभूत झाला तेव्हा प्रसादला थोडा टेन्शन आला, कारण त्याच्या गावाशी त्या ऋणानं बंद आहे. परंतु आता स्वतःचा संघ मैदानामध्ये खेळतो आणि त्यामुळे त्याला एक वेगळी खरं तर इच्छा आहे या मॅचमध्ये आपलं आव्हान कायम टिकवायचं. आणि पहिल्या सत्रामध्ये चांगली बॉलिंग त्या ठिकाणी करताना आपण पाहिलं खरं जावळे टीमला. अनुज सय्यार समोर राहुल, लेफ्टी बॅटर इथे मात्र अपलिफ्ट केला बॉलला, कवसला अपिश, कव्हर ड्राईव्ह, बॉल चालला एका टप्प्यावरती, अतिथी मंचाला अभिवादन करत असताना हा फटका, 4 धावा, चौकार. लेफ्टी बॅटरचा सर्वात जास्त स्ट्रॉंग झोन जर आपण पाहिला तर 20 से पाणी ऑन साइड. कव्हर्सला फार दुर्मिळ फटके पाहायला मिळतात आणि त्याच धाटणीचा खेळाडू ज्याने कव्हर्समध्ये मारलाय ऑन द टोस त्या ठिकाणी हॅमर करत असताना चौकार पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल, लेफ्टी वर्सेस लेफ्टी, दे घुमा के, व्हाट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर्ड. राहुलच्या बॅटमधून अजून एक धमाका षटकार. आले मैदानी गाव देवीची घेऊन भेट, खेळाडू सारे आले मैदानी गाव देवीची घेऊन भेट. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुल नाहीत. आज नावा गावात क्रिकेट सामने होणार. धन्यवाद. बघा, दिघोडे अंडर 19 संघाचा कर्णधार जर का सामना संपल्या अगोदर आला नाहीये तर मात्र त्यांना पेनल्टीला सामोरं जावं लागेल, सूचना आयोजकांच्या वतीने आली. फक्त 4ची गरज आहे. 2 षटकामध्ये 35 आल्या, 17.50च्या सरासरीने. मागच्या ओव्हरमध्ये 14 होत्या आणि या ओव्हरमध्ये तब्बल 21 आल्या. त्यामुळे आता 35वा धावफलकावरती फक्त 4ची गरज आहे. 18 बॉलमध्ये सामना अतिशय सोपा झाला. मॅनहॅटन ग्राफ्स तुम्ही पाहता स्क्रीनवरती. कदा टोले जंग इमारतीत पहिल्या 2 ओव्हरमध्ये उभा केल्या. स्तंभ त्या ठिकाणी साकारत असताना आपण पाहिला का तर वॉर्म ग्राफ आपण जर पाहिला ते अतिशय उंच चाललाय. त्या ठिकाणी जावळे संघाचा स्क्रीनवरती RK इव्हेंटच्या माध्यमातून हे टेलिकास्ट रुचिर आमच्या सोबत आहेत. उत्तम खरं तर व्यक्तिमत्व, टेक्निकल ऑपरेटर आहेत आणि त्यांचं हे चॅनल सध्या या स्पर्धेमध्ये कार्यरत असताना मी आवर्जून सर्व प्रेक्षकांना विनंती करेन, आपण जर का या चॅनलला नवीन असाल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला माणूस आहे, हक्काचा माणूस आहे, त्याला आपण थोडं सहकार्य करा. यस, सबस्क्राईब आवर्जून करा. 18 चेंडूमध्ये 4चं समीकरण. ओ द विकेट, टॉस केला बॉलला, तिकट बाउन्सर पाहायला मिळाला मनीषसाठी, सटीक बाउन्सर. स्वर्गीय समीर हळदरकर स्मृती चषक या स्पर्धेमध्ये आयकॉनच्या भूमिकेमध्ये मनीष कडूला आपण पाहिलं. व्यावसायिक क्रिकेटर. यावेळेला हलकासा कटर, पुन्हा एकदा आपण पाहिलं टर्न विथ बाउन्स. चेंडू बाहेर निघाला, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क नसल्या कारणाने हा डॉट बॉल. तर टॉस करूया आपण. दोन्ही कॅप्टन आलेत. मी सतीश पाटील साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते टॉस करावा.
विनिंग शॉट हा सामना जिंकलाय पार्थ एंटरप्राइजेस जावळे टीमने. अभिनंदन. हार्ड लक टीम शेवा संघ. चला आपण टॉस कडे जाऊया. टॉस करूया आपण सन्माननीय सतीश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. प्लेअर ऑफ द मॅच अष्टपैलू कामगिरी करणारा मनीष कडू ठरला या सामन्याचा हिरो, ज्याने 11 धावा खर्च करताना 2 विकेट प्राप्त केले. बॅटिंग करताना आपल्या संघासाठी 5 चेंडूमध्ये 17 धावांचं योगदान दिलं. तो मनीष कडू ठरला या सामन्याचा सामनावीर. प्लेअर ऑफ द मॅच. Kata is the call. Captain Myra 11 Kalabusare, but it is a छापा. टॉस जिंकला निर्णय कॅप्टन दिगुडे अंडर 19 संघानं. बघा निर्णय तुम्हाला इथेच द्यायचा आहे. कमिटीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सूचना देतो. चला क्रिश. तर टॉस जिंकलाय दिगोडे संघानं. अंडर 19 दिगोडे संघानं लगेचच निर्णय फिल्डिंग करण्याचा घेतलाय. चला आपण जा लगेचच मैदानात लाईन अप करून